मकर संक्रांत स्पेशल आज मी भोगीची भाजी बनवणार आहे आणि ती तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे। तर ह्या भाजीसाठी काय काय लागणार आहे चला बघूया आपण। तर मी इथे घेतलं आहे फ्लावर, वांग, मटार आणि घेवडा, 2 बोरं, गाजर, मूग, हरभरा, कोथिंबीर हे सर्व मी घेतलेलं आहे आणि ते भाज्या सर्व आपल्याला धुवून भाजून घ्यायच्या आहेत। तर चला भाजून घेऊयात। मसाला बनवण्यासाठी इथे आपण दालचिनी, जिरं, लसूण, कोथिंबीर हे मिक्सरला सर्व बारीक करून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं सुद्धा घालून घेऊयात आणि हे पण मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर बघा खूप छान असं बारीक करून झालेलं आहे। आणि ही जी भाजी आहे ती आमटीची भाजी आहे, ती पण आपण भोगीच्या भाजीमध्ये टाकणार आहोत। तेल गरम झालं आहे, आता आपण ह्याच्यात तेजपत्ता टाकूयात। तेजपत्ता टाकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा टाकूयात आणि ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजायचा। त्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि तो पण तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा। त्यानंतर ह्याच्यामध्ये आमटीची भाजी असते ती पण टाकून घ्यायची, ती पण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायची। त्यानंतर ह्याच्यामध्ये घेवडा टाकायचा आणि तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा। सर्व भाज्या भाजून घेतलेल्याच आहेत। त्यानंतर फ्लावर बिवर सगळ्या मिक्स भाज्या आपण पातेल्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं मिक्सरला ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आपला घरचा तिखट मसाला तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गरम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं, त्याच्याने या भाजीला चव येते। आणि आता बघा भाजीला छान अशी उकळी काढून घेतली, स्वादिष्ट अशी भाजी तयार झाली। भाकरी करण्यासाठी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि तीळ लावून भाकरी करणार आहे।